वा 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 वा, मुलीचं औक्षण चाललंय, पूजा चाललीये मुलीची, तिला ओवाळलं जातंय. पण ज्या पक्या मामाची ही पोरगी आहे त्या पक्या मामानं तिची माफी मागितली आहे का? तो पक्या मामा हिची माफी मागत नाही तो ही मुलगी घरात पाऊल टाकणार नाही. हिची मी माफी मागणार नाही. हिला सांभाळलंय, हिला मोठी केली आहे, ही काही एवढी मोठी झाली नाही हिची मी माफी मागावी. मग ही मुलगी घरात पाऊल टाकणार नाही. मला सांगा, एक बाप आपल्या मुलीला लग्नासाठी जबरदस्ती करतो ही चांगली गोष्ट आहे का? तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतो ही चांगली गोष्ट आहे का? जो मुलगा तिला आवडत नाही त्याच्याशीच लग्न कर असा आग्रह धरतो ही चांगली गोष्ट आहे का? हा जामकर आता या गावात दुसरा देव माणूस नको बनायला. जिथे मी असतो तिथे एकच देव माणूस असतो, तो म्हणजे मीच. नाही, हे चुकीचंच आहे ना, हे चुकीचंच आहे. हो पक्या मामा, तुम्ही मुलीला जन्म दिला, तिला वाढवलं, तिचं संगोपन केलं, म्हणून काय तुम्ही तिच्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकता? हे काय आम्हाला पटलेलं नाही. आता या क्षणापासून सगळं थांबलं पाहिजे. तुम्ही तिची माफी मागा, हात जोडून माफी मागा. तू बोललास नव, आता तर मी माफी मागणारच नाही. ए मुली, जा विहिरीकडे परत उडी मार, तुला वाचवत नाही मी. होय, काय बोलताय तुम्ही? मग काय म्हणू द्यायची होती? काय करायला काय पाहिजे होतं? तिने विहिरीत उडी टाकली होती, मी तिला वाचवलं नसतं ती मेली असती. तिचं प्रेत असतं इथं आता, तिची तिरडी उचलावी लागली असती, इथून खांद्यावर न्यावी लागली असती. विचार करा, आपल्या स्वतःच्या मुलीची तिरडी असे खांद्यावर नेताना काय वाटलं असतं, किती यातना झाल्या असत्या. म्हणून सांगतो, मुलीला जपा. लक्ष्मी आहे ती, तिची काळजी घ्या. उद्या लग्न होऊन या घरातून गेली, तुमच्या डोळ्यासमोरून गेली, कितीही माझी मुलगी माझी मुलगी माझी मुलगी म्हणाल, मला मिळणार नाही ती मुलगी. म्हणून सांगतो, आताच मुलीला जपा, काळजी घ्या तिची. Rari